मग नक्की बकासूरला टार्गेट केलं जातंय का, किंवा जी कोणी बकासूर पुशेगावात हरला पण त्याची आयुष्यभर ही चर्चा राहणार का तर राहणार. खूप व्हायरल होते ते म्हणजे बकासूर या नंदीचा झालेला पराभव आणि त्याच्यामध्ये समालोचकांच्याकडून अनावधानाने एक वक्तव्य आलं. मग बऱ्याच जणांच्याकडून असं येते की अमित पाटील थांबले, अमित पाटील संपले. यांना असे म्हणणाऱ्यांना तुमचं उत्तर काय असेल? आपला सिकंदर जग जिंकाय आलेला तोही एक दिवस हरला. करत्याने कुठं माती टाकली काही केली मग त्यावेळेस मातीचे खडे मला पण लागले, बैल धरणाऱ्याला पण लागले, मग असं बैलाला पण लागलं काय काय म्हणजे तो आवाज नसताना म्हणजे सोशल मीडियावर नीट बाबा आपण काय कुठलीही गोष्ट करताना की ज्या माणसाचा पुशेगावच्या कमिटीला किंवा बैलगाडी आपले समालोचक असतील ह्यासनी घर पहिल्यांदा म्हणतात, घरानंतर भाऊकी मानले तर भाऊकी नंतर गाव मानलं जातं, गाव नंतर तालुका, मग तालुक्यातली गाडी. नमस्कार, मी सध्या आहे सुपणे या गावात. सुपणे म्हटलं की येतात ते अमित पाटील आणि खऱ्या अर्थानं कालच्या झालेल्या पुसेगाव हिंदकेसरीच्या मैदानामध्ये त्यांची नवीन खरेदी हिंदकेसरी झाली. त्याचबरोबर राहुलबाईंची आणि त्यांची मैत्री तर सर्व म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे आणि त्यांचं काळीचं असणारा मथुरा नंदी सुद्धा पुसेगाव हिंदकेसरी झाला. तर दुसरी एक गोष्ट त्या मैदानामध्ये झाली ती म्हणजे मित्रांनो बकासूर या नंदीचा पराभव आणि त्याच वेळी समालोचकांच्याकडून एक वक्तव्य आलं आणि त्याचा खऱ्या अर्थानं बकासूर प्रेमी आणि या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं निषेध होतोय किंवा खूप चुकीची गोष्ट झाली असं सगळ्यांच्याकडून येते. तर अमित पाटील दादा आहे त्यांचं बोलणं म्हणजे रोखठोक आणि परखड असतं. त्यामुळं या संदर्भात आपण दादांना प्रश्न विचारणार आहोत. बघूया आपल्याला दादा या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगताय. तर आपल्या सोबत आहेत अमित दादा. तर दादांना विचारूया आपण पहिल्यांदा तर त्यांना पुसेगावचा हिंदकेसरी म्हणजे त्यांनी केलेली नवीन खरेदी हिंदकेसरी झाली पुसेगाव आणि खऱ्या अर्थानं त्या मैदानामध्ये गुलालाच पात्र होणं ही खूप मोठं यश असतं बैलगाडी क्षेत्रामध्ये. तर दादा काय सांगाल त्याविषयी? तुम्ही मागच्या वेळेस बोललेला की नवीन खरेदी आहे चालले करायची, मग ही खरेदी पुसेगाव मैदानासाठीच तुम्ही ठरवलेली का, ठरवून खरेदी केलेली का आणखी काय? आता तुमच्या बाईट मध्ये पण सांगितलेलंच की दोन्ही गोष्टी सांगितलेली की पुशेगाव प्रमाणे होईल आपली खरेदी झाली तर 100% तो बैल राहील, घेतला तसा बैल राहिला, शिवच मोठा आनंद आहे. म्हणजे जे बोललो ते केलं आमच्या बैलांना, ह्याच्यातच आनंद आहे. आणि पुसेगावच्या हिंदकेसरी मानाच्या मैदानामध्ये त्यामुळे ते खूप मोठं असं यश आहे या क्षेत्रामधलं. खरेदी कुठून केली? खरेदी म्हणजे 40गाव मधून खरेदी झालेली नाही, तो करार झालाय आमचा. 40गावात विजू शेट आहेत त्यांच्याकडून आपण करार केलाय 1 वर्षाचा. किती म्हणजे 1 वर्षाचा. 1 वर्षाचा झाला. तर खऱ्या अर्थानं हे यश कसं बघताय, हा विजय तुम्ही, हा गुलाल मिळणं? हा विजय म्हणजे एक आपल्या महाराजांचा एक आशीर्वाद, दुसरी गोष्ट आपल्या बैलावर आपण प्रेम केलेलं आणि ह्या बैलगाडी शर्यतीत आपण म्हणजे खऱ्याने राहिलेलो किंवा सगळ्या गोष्टी त्याचं आपल्याला काल फळ भेटलेलं आहे. आपल्याला पैऱ्याचं कसं नियोजन झालं, म्हणजे कसं ठरलं तुमचा पैरा कुठला, म्हणजे गावचंच केलं तुम्ही, ते कसं ठरवलं? नाही 2-3 पैर होतं पण तो पण कोण गावातला चांगलाच पळत होता कारगिल, त्यामुळे 100% म्हणलं गावातलीच गाडी पळवू, चांगलं पळतोय, 2 खांदे आतून पळतोय, हे बाहेरून पळतोय, त्याच्यामुळे पैऱ्याचं झालं नियोजन. आणि जॅकी म्हणून त्याच्याबद्दल काय ठरलेलं का अगोदर? नाही, काय जॅकीचं काय व्हायचं, आमचे 2-3 जॅकेट पण प्रत्येकाला ह्याची गाडी त्याची गाडी आणि एकदम लॉट 10-20 जायचं ना, आणि एका वेळेस नाही म्हणलं तर 10 लॉट यायचं, 9 गाड्या, म्हणजे नाही म्हणलं तर 100 जॅकी खाली लागायचे होते, 90 एक. तर मग जॅकीचं इकडे तिकडे ऍडजस्ट म्हणून मग गट वेगळा, सीमेला वेगळं, फायनलला वेगळं, असं व्हायचं काय काय गोष्ट. मग गटाला गाडी कशी पळाली आणि सेमीला आणि फायनलला? आदल्या दिवशी बैल आणल्यानंतर आमचा विचार होता की पुशेगावला जायचं का नाही जायचं, गाडी लागलेली पब्लिक कुंड, पण एक ध्येय होतं पहिल्यापासून की पुशेगावात कडन येऊ आत नाही येऊ, आणि पहिल्यापासून आपलं एकच मत असतं, एक चिठ्ठी टाकायची मग त्याच्यावर कुठं लागेल तिथं पळायचं. मग तेच डोक्यात निर्णय घेतला ठामपणे, आपण जे बोललोय ते, आणि जायचं. मग ते गेलो तिथं आणि आपली कडनं गाडी गटाला बसली ह्याच्यातच आनंद झाला की म्हणजे पुशेगावच्या एवढ्या मोठ्या मैदानात आपण कडनं गट काढला. फायनल पेक्षा इतर मैदानामध्ये फायनल पेक्षा इथे मोठं झालं, म्हणजे एवढ्या 9 गाड्यातनी कडनं पब्लिक मधनं गट काढायचं म्हणलं. सेमीला कसं झालं? सेमीला गाडी आपली 3 नंबर फाटीला होती आणि सगळ्या गाड्या चांगल्याच होत्या, पण 1 नंबरला सकाळच्या परी सगळ्यात जास्त गाडी पळालेली आकाशराव त्यांची, बदलापूरची आकाशेटची शंभू,
आणि त्याच्या जोडीला होता आत्ताच नुसता सर्जा, तो फॉर्च्युनरला 1 नंबर केलेला. सगळ्यात स्पीडची गाडी तीच मैदानात सकाळपारी पडेल. मग ते लक बाय चान्स त्यासनी 1 नंबर तास आलं, आपल्याला 3 नंबर आलं. आणि थोडं खाली व्हायचं, पब्लिक इकडं तिकडं होतं, त्याच्यामुळे त्या बैलाने ट्रॅक फॉल झाली, आपली 2 नंबरला उतरली आणि ती 1 नंबरला गाडी उतरली. पण ती ट्रॅक फॉल झाल्यामुळे त्यासनी निकाल दिला नाही, आपल्याला निकाल दिला. आणि फायनलचा हा फायनलचा मानकरी झाला. म्हणजे देवाच्या मग महाराजांच्या एक डोक्याचं असं होतं की त्यासनी काही ना काही गुलाल इथला द्यायचा, तो भेटला, आपल्या कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्याला भेटला. का तर तुम्ही खरेदी किंवा करार म्हटला तुम्ही केलाय, हा. मग त्याच्यामध्ये करारामध्ये अगोदर कोणकोणत्या नंदीने कोणकोणत्या मैदानात गुलाल केलाय का, राहिलेला का? तो इकडं पहिल्यांदा फर्स्ट टाइमच बैल आलेला इकडे म्हणजे पळायला. 3 नाहीतर हा फेऱ्यामध्ये? 3 फेऱ्यामध्ये. नाहीतर तो घोड्यात पळतो तिकडे बिनजोड मध्ये, म्हणजे घोडा बैल एक गाडी पळती आणि बैलांच्याशी बिनजोडच तिकडे 40 म्हणजे गाव. तुम्ही करार केल्यानंतर पहिलंच हे म्हणजे हा पहिलेच. हा. आणि जो गटाला पळाला, शिमीला पळाला आणि फायनलला वाईज कमी आला, शिमीला पण नॉर्मल कमी आला. पण गटाला जे स्पीड होतं ना पहिल्यांदा, तो इसाबाच्या बाहेर होतं त्या बैलाला. गटाचंच हा पहिलं? गटाला त्यो आणि प्रभू, ते दोन्ही तिथलीच बैल आहेत. हा. हा प्रभू प्रभू पण हा तिथलाच आहे. आणि तुम्हाला वाटलेलं का, आता तुम्ही सांगता की 3 फेऱ्यात पहिल्यांदाच तुम्ही तुमच्या नंदीला आणलं, हा. वाटलेलं का तुम्ही असा गुलाल भेटेल किंवा काय असं? गुलालाचा विषय होते, अपेक्षा होती आणि कॉन्फिडन्स, मनाचा आत्मविश्वास भरपूर होता. की ज्यावेळेस मी तुम्हाला मागच्या बाईट मध्ये पण टिटवी पशी दिलेलं, मथुर 100% राहणार आणि हो, झालं. राहिला. आणि दुसरी गोष्ट ते पण सांगलेली, नवीन बैल एक घेणार आम्ही, तो पण राहणार, आम्ही लय पैशाचा घेणार नाही, तो पण सक्सेस. म्हणजे आम्हाला एक त्या मैदानचं लक म्हणा, किंवा आपण सगळ्या बैलांच्या नंदीहून प्रेम केलेलं, किंवा कुठला तरी एक आशीर्वाद लागला त्या दिवशी आणि आपल्या मागे ते देवावर ताकद उभी राहून आपला विजय झाला. खरं तर दादा तुमच्याविषयी म्हणजे तुम्ही बोलता, रोखठोक बोलता, स्पष्ट बोलता, पण काही वेळेस काही जण असे म्हणत असतात ट्रोल करताना किंवा काही त्यांच्याकडून येतं की दादा प्रसिद्धीसाठी बोलतात किंवा असं, पण तुम्ही आता दाखवून दिलं त्यांना, नाही. प्रसिद्धीचा प्रश्न येत नाही किंवा काही नाही. कसं असतंय माहितीये का, जो पूर्ण ज्यानं एखाद्या गोष्टीवर मन लावलेलं असतं, किंवा एखाद्या गोष्टी मनापासून कुठलं झटतो किंवा काही कार्य करतो, त्या गोष्टी त्याला पूर्ण कॉन्फिडन्स असतोय की बाबा आपण ह्या गोष्टीचं एवढंही केलंय, त्यामुळे तो ठामपणे सांगतो. प्रसिद्धीचा आणि मोठेपणाचा विषयच नाही. पहिल्यापासूनच आमची बैल टॉपला पळत होती आणि अजून पण पळतेत कुठल्या ना कुठल्या स्वरूपात. मी तुम्हाला सांगितलं 1 नंबर नाही होणार, पण गुलाला तर राहीन मी पहिल्यांदा पण तुम्हाला सांगितलेलं. स्पष्ट बोलायला धाडस लागतं. स्पष्ट बोलण्यात धाडस पेक्षा आहे का नाही, मानसिकता पाहिजे आपली की बाबा काय खरं काय खोटं ते डायरेक्ट बोलायचं. ते जे खरं बोलल्यानं काय होतं, 4 माणसं आपल्यापासून लांब जातात आणि आपल्यापेक्षा 1-2च माणूस राहतो. बाकीच्यासनी त्यांच्यासारखं नाही बोललं तर ते असं राग येतो. म्हणजे त्यांच्या मनासाठी आपण हजारो माणसांचं नुकसान करणं हे आपल्याला चुकीचं वाटतं. आणि जे राहते ते कायमस्वरूपी राहते. त्याच्यामुळे काही प्रश्न येत नाही. दुसरी एक आनंदाची गोष्ट, तुमची खरेदी तर हिंद केसरी झाली, त्याचबरोबर तुमचं एक नातं किंवा काळीच असणारा मथुर हा नंदी, राहुलभाईंचं तुमचं नातं जग जाहीर आहे. तर तो नंदी पण फायनल मध्ये राहिला आणि हिंद केसरी झाला. काय सांगाल मथुर विषयी? मथुर विषय म्हणजे एवढा कॉन्फिडन्स त्या बैलानं आम्हाला निर्माण केलाय. म्हणजे असं नाही की बाबा आम्ही बोलतोय म्हणून नाही, त्या बैलावर आम्हाला एवढी गॅरंटी आहे, स्वतःला आपल्याला विश्वास नाहीये की आपण काय, पण त्या बैलाकडे बघितलं आणि त्या बैलानं डोक्यात घेतलं, मग ती काहीही गोष्ट असते अशक्यही शक्य करणार बैल असा मथुर आहे. आणि मथुरा नंदी खरं वय झालंय म्हणजे तरी सुद्धा पुसेगावच्या फायनल मध्ये तो राहतोय, ही गोष्ट मग तेच मोठे आहे. मग आम्हाला म्हणजे सांगतोय काय, आणि तो राहणार का तर राहणार होता आम्हाला पण माहित आहे. म्हणजे ठामपणे, म्हणजे त्या बैलाला जेवढ्या वेळेस माणसाने, म्हणजे असं पब्लिकनी नाही, पण ठराविक बैलगाडी क्षेत्रातली माणसं आहेत ज्यासनी मोठं केलं त्या बैलाने किंवा काय, त्या माणसाने ज्यावेळेस बैलाला ह्याही केलं, डावललं जातं, त्यावेळी 100% तो बैल राहतोच. आणि राहुल दादा का आले नव्हते, नक्की काय कारण तुमचं बोलणं? राहुल दादा आता उभे राहिले, ते इलेक्शनचं वातावरण चालू आहे, त्यामुळे त्या प्रचाराच्या बाकीच्या गोष्टीत ते आता व्यस्त आहेत, त्यामुळे ते आलेले नाहीत. खरंच. आणि दोन्ही नंदी खऱ्या अर्थानं हिंद केसरी झाली आणि हा खऱ्या अर्थानं गुलाल खूप महत्वाचा असतो, कारण त्या मैदानामध्ये राहिलं की वर्षभरासाठी गुलालात राहतो आणि सेवागिरी महाराजांचा एक आशीर्वाद घेऊन ते नंदी पुढे जातात पुढच्या मैदानामध्ये. आता कसं होतं माहिती आहे तुम्हाला सांगतो, कोण म्हणतं वर्षभर राहतं किंवा काय नाही शे राहतं, तो हा मोठा विषय नाहीये राहणं किंवा वर्षभर गुलाला टिकणं. हा खेळ म्हणजे थोडक्यात
आपल्या पृथ्वी तलावर एक ऑलिम्पिक खेळ असतो म्हणजे मिडल आणणं म्हणजे सगळ्या देशात एक हलव तसं एक महाराष्ट्रात एक सगळ्यात मोठं मैदान आहे. हा वर्ल्ड कप असतोय तसं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान आहे. त्या मोठ्या ह्याच्यात आपण जिंकणं ते सगळ्यात म्हणजे एक वर्ल्ड कप जिंकल्यागतच आहे म्हणजे सगळ्या गोष्टी जिंकल्यागत आहे आयुष्यात त्या. त्याच्यामुळे हा आनंद खूप मोठा असतोय. ह्या गुलालामुळं काय तुम्हाला वाटतंय बदल आता इथून पुढं म्हणजे बॅड पॅच थोडा चालू होता टिटवी ह्या नंदी थोडं तुम्ही मागच्या वेळी पण सांगितलं पायाला थोडी दुखापत झाली मैदानात त्यामुळे टिटवीला तुम्ही थांबवलं थोडा दिवस आणि लगेच खरेदीनं तुमचं एक नाव केलं किंवा गुलाल मिळवला. ह्या गुलालाकडे अपेक्षा वाढल्या का पुढच्या मैदानासाठीच्या? अपेक्षा वाढलेल्या नाहीत किंवा कमी झालेले नाहीत. आमचं एकच असतंय आपल्याला कुणीही किती थांबवायचा प्रयत्न केला किंवा संपवायचा तर आपण त्यांच्या नादाला लागायचं नाही. आपण आपल्या दृष्टीनंच आपण या नादात राहायचं हेच डोक्यात ध्येय ठेवून आपण चालतोय. त्यामुळे बाकीच्यांच्याकडे कोणाकडे विचार आणि वेळ देतच नाही. दादा खरंच तुमचं अभिनंदन की तुमच्या दोन्ही म्हणजे मथुरिया नंदीनं आणि तुमचा जे करारावर तुमची करार झाला आणि तो नंदी पण गुलालास पात्र झाला फायनल. सरकार डॉन तर सरकार डॉन हे नाव पहिलंच आहे का? पहिलंच आहे त्यांचंच आहे. त्यांनीच दिलेलं त्यांचंच आहे. तर दादा दुसरे याच मैदानामध्ये एक गोष्ट घडली आणि तुम्ही बघताय आता मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये हे खूप व्हायरल होते ते म्हणजे बकासूर या नंदीचा झालेला पराभव आणि त्याच्यामध्ये समालोचकांच्याकडून अनावधानाने एक वक्तव्य आलं. मग ते समालोचक किंवा काही असं लाईव्हला पण दिसलं ते सगळं बोललेलं. तर ते तुम्ही पण बघितलं असेल तुमच्या बघितलं बाईट बीट मी ऐकलेत बरेचसे ऐकले. वैयक्तिक मत काय आता तुम्ही या क्षेत्रामध्ये बरेच वर्ष आहे तुमचा आता वैयक्तिक माझं स्पष्ट बोलणं आहे तुम्हाला ह्याविषयी सांगतो. ज्यावेळेस समालोचक 7 ते 8 होते 7 ते 8 जणांचा दररोज कानावर सगळ्या बैल मालकांनी आवाज पोचलेला आहे. निम्म्या रातचा झोपत त्यांचा आवाज ऐकला तरी कुठलाही बैल मालक सांगेल शिव बाबा विकास सरांचा आवाज आहे, प्रताप तात्यांचा आहे, मोरेंचा आहे, रणजित बनसोड्याचा आहे, घाऱ्याचा आहे म्हणजे इकडे पुण्यात गेला तर मयूरचा आहे तळेकर मयूरचा म्हणजे हा आवाज प्रत्येक समालोचकांचा कानात भिनलेला आहे बैल मालकांच्या. आणि त्याच्यात पुष्यगावचं तुम्ही म्हणताय ना ते बाकीचं आता मी सगळ्या बाईट ऐकल्या किंवा काय झाल्या मी बारकाईने ऐकत होतो सगळ्या गोष्टी पण समालोचकांचं टेज एका साईडला होतं वर होतं तिथं 5-6 जण बसलेले आणि अलीकडे साईडला मोठं टेज होतं. मोठं टेज मध्ये कमीत कमी तिथं पण 3-4 माईक होते इकडे पण 3-4 माईक होते बाजूला पण. ज्यावेळेस समालोचक चालू होतं आणि मी आवर्जून ती गाडी बघायला पुढेच होतो म्हणजे स्टेजच्या समोरच होतं जेव्हा लक्ष चांगलं होतं केंद्रित आणि ज्यावेळेस गाडी 19-20 चाललेलं म्हणजे फुटा 1.5 फुटात चाललेलं सामना त्यावेळेस समालोचकांचा आवाज कमी झाला एकदम थांबलेला आवाज. आणि ज्यावेळेस स्टेजवरनं किंवा कुठलाही बैल जिंकतो मथुर असो किंवा बकासूर असो समालोचकांच्या माईक पेक्षा जो पब्लिकचा बाहेरचा आवाज मोठा येतो ना आवाज की विजयाचा किंवा पराजयाचा बाहेरचा तसा त्या माईक मध्ये बारकाईने तुम्ही लक्ष द्या किंवा ऐका म्हणजे ते व्हिडिओ पडले ना व्हायरल झाले त्यावेळेस बाबा कुठल्या समालोचकचा आहे का कुठल्याही समालोचकांचा आवाज हो नाही. दुसरी गोष्ट जी सेवागिरी महाराजांची कमिटी होती त्या स्टेजवर कमिटीचा एवढं आजपर्यंत सेवागिरी महाराजांचं आणि पुष्यगाववाल्यांचं म्हणजे वैशिष्ट्य आहे की कुणालाही वाईट ही बोलणं जात नाही. फक्त काय होतं त्यासनी पब्लिक हँडल होत नाही. मग ज्यावेळेस पब्लिक हँडल होत नाही त्यावेळेस एकूण द्यायला बाबा म्हणजे आपल्याला आपलं लहान पोरगा असलं तरी आपल्याला भ्या दाखवावं लागतं गप बसा म्हणून ते भ्या दाखवून पब्लिक मागं सरतात. बाकी अशा गोष्टी काय होत नाही. आणि तुम्हाला आवाजच म्हणताय ना तुम्ही तर कमीत कमी त्या स्टेजवर 250 ते 200 माणसं होती आणि त्याच्यातला बघा माग एक असं मागणच बोललेला आवाज आहे असं पूर्ण असं माईक वर जवळ धरून असा आवाज आलेला नाही. कसं असतंय एकूण त्याचा मोठा आवाज असतोय म्हातारपणात किंवा हे बघा म्हाताऱ्या माणसांचा आवाज असा येतोय आणि तो मागणं वरडलेला आवाज आहे म्हणजे जे आयोजक आहेत आयोजकांचाही आवाज नाही तो आणि जे समालोचक आहेत त्यांचाही आवाज नाही. हे पब्लिक मधूनच बाहेर स्टेज मधून मागणं आवाज आलेला आहे असं मला तर 100% आवाज तो वाटतोय. आणि त्या बैलाचं म्हणजे असं जाणून बुजून तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात की बकासूरला असं म्हणजे कोण वेगळ्या दृष्टीनं बघणार नाही आणि बघू पण शकत नाही कारण त्या बैलाची मोठी क्रेज आहे. कसं आहे हारजिती सगळ्यांची राहते. असला सिकंदर जग जिंकायला तोही एक दिवस हरला पण त्याचं नाव आयुष्यभर राहिलं. बकासूर पुशेगावात हरला
पण त्याची आयुष्यभर ही चर्चा राहणार का तर राहणार. तिसऱ्या वेळेस तो हरला पण त्याची ही चर्चा म्हणजे बकासूर हा बैल शेवटपर्यंत चर्चेत राहणार. पण असं नाही की बाबा की त्याला जाणून बुजून हरवला किंवा काही झालं. म्हणजे हे चुकीचं आहे बोलणं किंवा जे वाईज कमेंट्स करतात किंवा चाहत्या मंडळींमध्ये सगळ्यांनी समजून घेऊन आहे ना तो विषय नीट ऐकला तर तुम्हाला समजून जाईल की बाबा तो आवाज नाही. सुरुवातीला पण आपण लाईव्ह पण बघितलं आणि तिथे पण तुम्ही मैदानात होता. तर सुरुवातीला पण ज्यावेळी बकासूर होता मैदानामध्ये त्यावेळी प्रत्येक नंदीचे फॅन्स असतात फॉलो करणारे किंवा त्या नंदीला बघण्यासाठी भरपूर अनेक जण चाहते तिथं मैदानात येत येत असतात बऱ्याच असतात. मोठ्या संख्येनं. तसे अनेक झेंडे घेऊन बकासूरचे फॅन्स पण बकासूर या नंदीचे फॅन्स पण तिथे आलेले होते. मग सुरुवातीला पण असं म्हटले गेले की कोण आहे ते झेंडे घेणारे त्यांना मारा वगैरे असं सुरुवातीला. आणि ते गट झाला किंवा बकासूरचा पराभव झाला त्याच्यानंतर पण म्हटलं गेलं की इथं पुसेगावच्या मैदानात झेंडे वगैरे चालत नाहीत. आता कसं वाटलं मग ते तुम्ही म्हणताय तसं पाठीमागून बोलणारा कोणी असेल किंवा आणखी कोणी असेल ते काही समजलेलं नाही. परंतु तुमचं मत आता कुठला पण नंदी सगळे नंदी समान असतात किंवा प्रत्येक नंदीचा एक दिवस असतो हार ती कायमची नसते. पराभव तो त्या दिवसाचा पराभव असतो खऱ्या अर्थानं. मग याविषयी तुमचं वैयक्तिक म्हणजे तुम्ही काय सांगाल ज्यानं कोणी बोलला असेल नसेल ते माहिती नाही आपल्याला पण असं बोलणं चुकीचं आहे असे बऱ्याच जणांच्याकडून बकासूरचे जे फॅन्स आहेत ते नाराज आहेत त्याच्यामुळं. मग काय वाटतंय तुम्हाला? आता तुमचं ते म्हणणं आहे ते तुम्हाला आता कसं झालं मीडिया समोर आल्या गोष्टी की बाबा असं झेंडा किंवा असं म्हणलं ज्यावेळेस मथुर खाली जात होता गटालाही त्यावेळेस तेवढाच दांगा होता. मथुरच्या मागेही बॅनरबाजी होती त्यावेळेस मथुर वेळेस पण असंच म्हणलेले. पण कसं असतंय म्हणजे ते जाणून बुजून म्हणत नाहीत त्यासनी ते हँडल होत नाहीये. म्हणजे ती सिच्युएशन म्हणजे एक सांगा की एक गाव आणि अख्ख्या महाराष्ट्राचं पब्लिक हँडल करणं ही कुठल्या महाराष्ट्रातल्या बैलगाडीला गावाला जमणार नाही एवढं पब्लिक हँडल करणं. हँडल करता करता काहीतरी एकूण वाक्य जातं किंवा काय होतं ते म्हणजे ज्यावेळेस माणूस वायबल होतो किंवा कॅपॅसिटी पब्लिक हँडल होत नाही त्यावेळेस ते बोलून जातं किंवा भावनेच्या ह्याच्यात जातो विषय. आता कालच तुम्ही म्हणताय त्या गोष्टी तर तसंच आता आमच्या विषय घडलं म्हणून आम्ही म्हणायचं का तसं आहे. ते कसं असतं कंट्रोल करण्यासाठी ते काही ना काही बोललं जातं किंवा मागं पब्लिक पोलिसांनी सांगतात की बाबा तुम्ही पब्लिक ज्यावेळी सेमीला मथुर खाली जात होता अक्षरशः मथुरच्या समोर मी होतो मला खाली जाऊन देत नव्हतं बैल. त्यावेळेस माईक वरून पण तुम्ही लाईव्ह जाऊन बघा की अमित पाटील एवढं पब्लिक आणलंय ते मागं सारा पुन्हा शुभमला पण हे केलं माईक वरून पुकारलं ते आम्ही थांबलो तिथं 2 मिनिटं. आम्ही ते सिक्युरिटी पोलीस होमगार्ड पोलीस होते त्याने आमचं पब्लिक सारलं तरी सारणा म्हणजे मागं भ्या दाखवायला लाठीचार चाबूक वाजून हे केले. फाटीत बैल आणला टेच समोर आणला 2 नंबर तासावर त्यावेळेसची सिच्युएशन तरीही पब्लिक अख्खं मैदान बंद पडल्यागत त्याने केलं. मग त्यावेळेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी कुठं माती टाकली काही केली मग त्यावेळेस मातीचे खडे मला पण लागले बैल धरणाऱ्याला पण लागले मग असं बैलाला पण लागलं काहीतरी. म्हणजे ते काही जाणून बुजून आपल्याला मारत नाहीत त्यांच्या डोक्यात काय असतोय पुष्यगावचा जो पळायचा ट्रॅक तो पब्लिक आत आलं नाही पाहिजे आणि बैलासनी पळायला भेटलं पाहिजे. आता एक सांगा त्या गोष्टी नसत्या त्यांनी केल्या तर 9 नंबरची फाटीची गाडी आणि 1 नंबर फाटीची गाडी गटाला आणि शिमीला 10 गट ज्यावेळेस पळालं त्या गाड्या कडेच्या 2 गाड्या वर आल्या असत्या का तुमच्या किंवा इतर गावात पब्लिक एवढं कमी असून ज्यावेळेस तुमची गाडी कडेला येते तेव्हा 1 नंबर तासाची 7 नंबर तासाची गाडी पब्लिक मुळे मार खातो निम्म 7 नंबरची गाडी वर येत नाही 6 नंबरच्या पण गाडीवर गाडी आपटून जाते. म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या केल्या कोणासाठी बैल मालकांसाठीच केल्या त्यांनी. म्हणजे काही त्यासनी काही काम नव्हतं का म्हणजे माणसं हे करायचे म्हणजे एक बैलाला पळा यासाठी म्हणजे त्यांचा उद्देश होता. मग ते आपलंच पब्लिक किंवा जे गोष्टी होत नाही म्हणजे प्रत्येकाला उत्सुकता असते. आज मथुरचा मी एवढा मोठा फॅन आहे की मला माहित आहे की मी त्या बैलासाठी काय करेन किंवा काय नाही करेन की जिंकला पाहिजे. म्हणजे ही माझी 15 दिवसापासून भावना होती. असे हजारो माणसं आहेत ना मथुरचे फॅन किंवा बकासूरचे पण तेवढेच फॅन आहेत. मग प्रत्येकाला वाटतो ना आमचा बकासूर आलाय बाबा त्याच्याबरोबर जावं फोटो काढावं. पण आपण फोटो काढतोय किंवा आपण जातोय त्यामुळे काय होतोय बाबा जो पुढचा कार्यक्रम आहे तो आपल्यामुळे अर्धा तास थांबतोय ना. आणि बारकाईनं बघा तुम्ही ज्यावेळेस मोठं मैदान होतं एक 4-5 मोठी बैल आहेत ते ज्यावेळेस खाली वर जातात त्यावेळेस कमीत कमी त्या लॉटला 10चा लॉट असतोय गट सोडायचा 10चा किंवा 5चा असेल
त्यावेळेस त्या लॉटला कमीत कमी अर्धा 1 तास लागतो आणि त्याच्या आधी त्याच एका तासात पहिले 2 लॉट सुटून गेलेले असतात. प्रत्येक म्हणजे नंदीच्या पाठीमागे एक फॅन्स फॉलोअर्स आहे किंवा प्रत्येक नंदीचे म्हणजे घरणिकीचा राजा असू देत, मथुर असू देत, बकासूर असू देत, प्रत्येकाचे चाहते चाहते हा खूप भरपूर आहेत. आहेत. हा तर हे झालं. मग मला ह्याच्यामध्ये सांगा की ज्यावेळी बकासूर सुरुवातीला गेला ते जाऊ दे, तुम्ही म्हणाला असाल की तुमचं मत आहे की पब्लिक कंट्रोलसाठी, परंतु पुन्हा पराभव झाल्यावर परत येताना पण थोडंसं वेगळं शब्द त्या बोलण्यातून त्या वक्तव्यामधून आलं. मग नक्की बकासूरला टार्गेट केलं जातंय का, किंवा जे कोणी बोललेत त्यांना तुम्ही काय सांगाल, किंवा कुठला पण नंदी असू देत, पण याच्याविषयी आपण हार जीत झाल्यानंतर असं बोलू नाही शकत. आता तुम्हाला माहिती आहे प्रत्येक नंदीला तुम्ही जरी प्रत्येक मथुरा नंदी तुमच्या काळजाच असला तरी तुम्ही दुसऱ्या नंदीला तर काही बोलत नाही किंवा कोणच नाही. जे स्वतः बैलगाडा मालक आहेत ते असं वक्तव्य करताना दिसत नाही किंवा नाहीतच करत आता कसं शक्यतो. असतंय माहितीये का, गावगाडा असतोय, एक म्हणतात ना जुन्यातली म्हण आहे गावगाडा. गावातली हजारो माणसं हरतरजी असतात आणि एवढं मोठं मैदान घेणं आणि एवढं कंट्रोल करणं ती सोपी गोष्ट नाही. आणि एक जण बोलला असेल कोण बाबा त्याला एक तर म्हणजे शेळ नसेल, पण तुम्ही आज काय तर कुणी जर निश्चित केलाय की प्रताप तात्यांचा, आज एक सांगा की प्रताप तात्यांचा आवाज की अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे की प्रताप तात्यांचा आवाज काय आहे किंवा बाकीच्यांचा आवाज काय आहे. म्हणजे तो आवाज नसताना म्हणजे सोशल मीडियावर नीट बाबा आपण काय कुठलीही गोष्ट करताना की ज्या माणसाचा बाबा आवाज आहे का ही परफेक्ट खात्री करा तुम्ही. आणि तो आवाज अख्ख्या महाराष्ट्राला कानात घुमलेला आहे. मग नसताना आवाज तो की कुणाला हे करणे प्रताप तात्यासनी की बाबा हे करणे निश्चय जाहीर करणे पण किंवा कोण बोलला असेल ते आता विषय आहे का 2 मिनिटं, 10 जण असले आपण एका खोलीत 10 जण असलो, 10 जणातला एक गपचूप हाळी मारली तरी 9 जणांचं कळत नाही की अंधारात किंवा गर्दीत कुणी हाळी मारले. आता सांगू शकत नाही ना कोणी मारली. आणि चुकीचंच आहे का असं वाटतंय का? ऐका ना, ज्यानं केलंय किंवा जो बोललाय त्याला त्याच्या बुद्धीनं तो बोलला असेल, पण 80% सांगतो की त्या बैलाला 80 न 110% सांगतो की बकासूरला पुशेगावात सगळ्यात जास्त मान सन्मान भेटलेला आहे ह्याच्या अलीकडे 2 वर्ष. म्हणजे बघा तुम्ही बारकाईनं किंवा प्रत्येक जो नंदी राहतो किंवा काय राहतो, फक्त विषय काय तो कंट्रोल वेळेस कोण काय बोलल कुणाच्या तोंडाला हात लावू शकत ना आपण. हजारो माणसं आहेत. आता एक सांगा, गावाची कमिटी आहे, गावच्या कमिटीत कमीत कमीत गाव म्हणलं की 800-900 माणूस येतो, म्हणजे म्हातारा मोठा आणि क्षेत्र गाव मोठं आहे. मग त्याच्यात कोण कुठलं, पण जे आयोजक करणारे मेन असतात किंवा पुकारणार आहेत, आलांसर आहे, पंच आहेत, त्यांच्या तोंडातून गेलाय का शब्द? हा नाही गेलेला. हा शब्द म्हणजे पब्लिक मधून किंवा गावातल्या इतर माणसांच्या कुणाकुंड एखाद्याकडे गेला असेल. म्हणजे अशी गोष्ट नाही की बाबा की मोठी किंवा कुणाचं काय असते, कुणाचं काय बोलण्याची पद्धत वेगळी असते. आणि मराठी भाषा म्हणतात ना वळवल तिकडे वळते, तसे वळले असेल भाषेत जी वळले असेल त्यांच्या विचार. फक्त असं एकच मला कळतं की चुकलंय का त्यांचं जे कोणी असं आता नसेल? ते वैयक्तिक एका माणसाचं चुकलं असेल, पण तुम्ही सेवागिरी महाराजांनी आणि अख्ख्या पुशेगावच्या कमिटीला किंवा बैलगाडी आपले समालोचक असतील ह्यासनी दोषी धरणं ही चुकीचं आहे. म्हणजे माझं तर वैयक्तिक मत आहे की ही चुकीचं आहे. त्यांचं नियोजन पण एकदम त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हा केलं. खूप म्हणजे तुम्ही बारकाईनं बघा की आपल्या गावात साधं बारकं मैदान होतं तर आपल्याला कंट्रोल होत नाही, पण एवढं मोठं मैदान केलं, सगळ्या गोष्टी केल्या, म्हणजे असं त्यासनी आपण काहीच बोलू शकत नाही. आणि त्या माणसांच्या मुळे एवढं मोठं मैदान घडलं की मी पूर्ण म्हणजे असं खात्रीशीर सांगतो ना, तर दुसऱ्या गावचं असेल किंवा दुसरे कोणी असेल मैदान घेणारे त्यासने एवढं मोठं मैदान कंट्रोल होणं शक्य आहे. ते नक्की तुम्हाला वाटतंय का ज्या व्यक्तीने बोललंय त्याची चूक झाली का अशा बोलण्यामध्ये? आता असं आहे की तुम्हाला एक सांगतो, त्या माणसाची चूक झाली असेल, पण चूक आहे दिसते, पण तो अख्ख्या पुशेगाव कमिटीतला माणूस नसणार आहे, मी तुम्हाला ठामपणे सांगतो. कारण का तर सेवागिरी महाराजांच्या जे गावातले जे माणूस आहे कट्टर कंटिन्यूस तो असं बोलू शकत नाही. दुसरी गोष्ट समालोचकही नाही. आणि आज तुम्हाला सांगतो पुशेगावची कमिटी असेल त्यांच्यासारखं म्हणजे आयोजन नियोजन हे कुणालाही घडलं जाणार नाही, तुम्हाला आज खरं सांगतो. दादा आत्ताच म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही या क्षेत्रात आहेत. आत्ताच एक क्षेत्र तुम्ही बघताय आणि सुरुवातीपासूनच बघताय. काय तुम्हाला वाटतं या म्हणजे मैदानाविषयी किंवा या क्षेत्राविषयी? क्षेत्राविषयी काय आहे, आता मी सोशल मीडिया किंवा लाईव्ह दिसायला लागलं. पहिले लाईव्ह दिसत नव्हतं. पहिले निकाल दिला हे पंचांना हा अंतिम जातो. पंच म्हणजे न्यायदेवता मानला जातो. मग एवढ्या पुशेगावच्या मोठ्या मैदानात
महाराजांनी किंवा बाकीच्या कुठल्याही पंचांनी निर्णय दिलेला तो ठाम गेला जातो. आणि ह्याच्या आधीगर पहिल्या निरगुडीच्या फोकान गाड्या उभ्या राहत नव्हत्या, बैलाला फोक ही दाखवून असं मागं सारायचे. त्यावेळेस एवढं मोठे हे करायचे तरी पण काही वाच्यता नसायची. का तर पहिली माणसं समजून, विचार त्यांचं वेगळे होते की समजून घेण्याची. हे कसं असतंय, एक गोष्ट कुठली ना काय घडली किरकोळ की ती गोष्ट उचलून धरायचं मोठा भाव करायचा. तसं नाही, ह्यो खेळ आहे. खेळात कुणाकुंड ना कुणाकुंड चुका होते आणि एवढा मोठ्या खेळात चूक होत नाही म्हणल्यानंतर मग ह्यो खेळ कसला असं मी म्हणलं जातोय. कारण एवढा मोठा खेळ आहे म्हणजे किरकोळ एक चूक राहणारच आहे. खरंच आहे तुम्ही म्हणताय तसं, कारण ह्या क्षेत्रामध्ये खूप बदल होत चाललेत आता ह्या हा. क्षेत्रात, त्याच्यामुळे तुम्ही असं सांगताय. याच्यामध्ये अजून एक नियम ह्या वर्षी केलेला की एक पावतीचा, त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय, तुम्हाला तो कसं वाटला नाही? आता एक पावतीचा रिझल्ट तुम्हाला काल दिसलाच ना. एक पावतीचा रिझल्ट नसता, एक पावती टाकून हे नसता झाला तर काल एक 12 चेहरे होते ना आलेले, त्याच्यातले कमीत कमीत 8 चेहरे नवीन आलेत. हो, हा. त्याच्यामध्ये. मग 8 चेहरे ते दिसलेच नसते. मग तुम्हाला 12चे 12 आहेत ना, जे टॉपला किंवा जे पहिरे चांगले करतात किंवा पावतीची कॅपॅसिटी जास्त आहे किंवा डोक्याने खेळणार, मग त्यांच्याच त्या 12च्या 12 गाड्या लागल्या असत्या. पावतीमुळे नक्की दादा असा फरक हा पडतो. भरपूर. आता एक सांगा ना, बकासूरची तुम्ही आता लढत झाली म्हणजे तीच गाडी, आता दोन्ही मालक चांगले आहेत, खेळाय हुशार आहेत, तीच गाडी एका गटात आली असती तर दोघातल्या एकाने दुसरीकडे पावती घेतली असती, पोहले असते, मग त्या दोन्ही पण गाड्या शिमीला आल्या असत्या. सकाळच्या पर्यंत बघा परविंद सोडकरांचा शंभू, बाजी ग्रुपवाल्यांचा बघा केवढं मोठं धाडस. पहिल्या पुशेगावच्या मैदान पहिली पावती 1 नंबर तासा, पहिल्या गटात 1 नंबर तासाने कडन लागला बुलट आणि शिमीला पण 1 नंबर तास, म्हणजे त्यांचं लक होतं. आणि 81 रायफल हा बैल मोठ्या मैदानचा मोठा वस्ताद म्हणलं जातं. हे खरंच आहे. पहिलं मैदान असेल की त्या बैलाचं मिस झालेलं असेल, ते पण काय झालं त्या पहिलं म्हणजे पुशेगावच्या ह्याच्या एकदा राहिलेला कडन राहिलेला तो पण, म्हणजे तेव्हा तर पब्लिकची शिस्तच नव्हती. त्यावेळेचं पब्लिक तुम्ही बघितलं असतं, रायफल पळत होता एवढंच पब्लिक होतं, पण बॅरिकेड ही संबंधच नव्हता ना. बॅरिकेड नसायचे. 21-22 ला बॅरिकेड नव्हतं. बॅरिकेड नव्हतं ते नव्हतं. दुसरी गोष्ट तुमची बाल्कनी नव्हती. पब्लिक प्रमाणाच्या बाहेर. शेवट इकडच्या 14 फाट्या होत्या, 14तल्या 13 फाट्या 12 फाट्यापर्यंत झाकलं जात होतं पब्लिक खालूनच. तसल्या ह्याच्यातून तो बैल लागलेला बैल म्हणजे. आणि काल बघा त्याचं बॅडलक की तो बैल पळताना घसरला, म्हणजे गुडघ्यावाला सुटताना, आणि त्या गुडघ्याला दुखापत झाली. म्हणजे ह्या गोष्टी कशा असतात, कधी कुणाचं लक किंवा कधी कुणाला एक देवाचा आशीर्वाद भेटून कोण राहील हे नाही सांगू शकत नाही. आता ज्यावेळेस तुम्ही बक्कासूर लहानपणी सोन्याभर पळाला त्यावेळेस पण कडनच पळून राहिला ना गटाला, कारण तिकडच्या गाड्या झुकल्या नव्हत्या. तेव्हा 4 पावत्याची सिस्टीम, कोणी किती टाका. ही एक पावती मोठ्या मैदानात ही 100% एकच पावती पाहिजे. एक पावती असलं की सर्वसामान्याचा कुणाचाही नशिबात असेल त्याचा बैल नवीन चेहरे 100% तुम्हाला प्रत्येक मैदानात, मोठ्या मैदानात एक 10 गाड्या सेमी झाल्या तर तुम्हाला 6-7 चेहरे नवीन दिसणार. तो खूप बदल एक हा वेगळा बदल. आणि त्याच्या ह्यानं काय होतं माहिती आहे तुम्हाला, खरं सांगतो, त्या बैलगाडी मालकांना ना आनंद होतो आणि आपण हिंद केसरी झालो, आणि हिंद केसरी होऊन तो भविष्यात तो नाद बंद करायचा राहत नाही. म्हणजे पळायला चांगलं उमेद निर्माण होते त्या माणसाची. नाहीतर काय होते, दररोज 30 1 नंबर करतात, हे जातात सगळे. आता 700 गाडी गेली तर 600 जणातले 10 जण गुलाला राहतात आणि बाकीचे आपली भाडे भरून येतात. मग त्यांचा एकाचा तर 2-2, 3-3, 6-6 महिने गुलालात फायनलला राहत नाही. मग त्यांनी दररोज आपलं 3000 रुपये टेम्पो भाडून प्रवेश फी 1000 रुपये टाकायचे आणि राहायचं. मग तसं नको नाराज. म्हणजे सर्व मैदानाला अशा गोष्टी होत गेल्या तर कुठलाच बैल मालक बिना गुलाला राहायचा नाही. प्रत्येक बैलावर फायनलचा एक आकडा दिसेल तुम्हाला. दुसरं एक कालच्या मैदानाची म्हणजे आदत सचिन आणि लक्षानं पहिला क्रमांक मिळवला फायनल मध्ये. पुसेगावचा हिंद केसरीचा पहिल्या क्रमांकाचा तो मानकरी झाला. त्या नंदींविषयी पण थोडंसं सांगा. कारण आदत ड्रायव्हर पण, जॅकी पण आदत, दोन्ही नंदी पण आदत, आणि हा त्यांना मिळालेला गुलाल पुसेगावचा मानाचा. आता विषय काय आहे, ह्याच्या आधी एक आदत राहिलेला कराड तालुक्यातलाच, आणि त्यानं पण 1 नंबर ऐका ना, त्यानं पण 1 नंबर केलेला. पण एक आदत होता आणि एक दुसरा होता. पण दोन्ही आदत पहिल्यांदाच फर्स्ट टाइम आहे ना, दोन्ही आदत राहिले. आणि तो पण कराड तालुक्यातलाच बैल होता. महेश देवकरांचा पक्ष आणि जावेद भाईंचा सर्जा, ते पण राहिलेले 1 नंबर. कुठल्या वर्षी राहिलेलं? मला वाटतं 2005 कसा आला असं
4 लाख काय तर असं राहिलेलं. 22 वर्ष झाली. हा 22 वर्ष तेव्हा राहिलेली ती आणि गाडी. आत्ताच हे दिसतंय. हा, आत्ताच दिसतंय. त्या नंदींविषयी काय सांगाल? ते नंदी म्हणजे टॉपचा आणि सगळ्यात जास्त कराड तालुक्यात बैल आहे आणि त्यानं 1 नंबर केला. सगळ्यात आनंद लय मोठा आहे. कारण शेवट कसं असते माहिती आहे का, कुठलीही गोष्ट आयुष्यातली एक गाव भाऊकी जात, घर पहिल्यांदा म्हणतात, घरानंतर भाऊकी मानले तर भाऊकी नंतर गाव मानलं जातं, गाव नंतर तालुका, मग तालुक्यातली गाडी एवढ्या मोठ्या हिंद केसरीला, मग आम्हाला सगळ्यात जास्त अभिमान आहे ना. नक्कीच. असं आहे ना. टिटवी हा नंदी म्हणजे दुखापत झाल्यामुळं बरेच दिवस मैदानात दिसत नाही आणि त्याच्यामुळं अमित दादा पण मैदानात दिसत नाहीत. तर बरेच जण म्हणतात, बऱ्याच जणांच्याकडून असं येते की अमित पाटील थांबले, अमित पाटील संपले. यांना असे म्हणणाऱ्यांना तुमचं उत्तर काय असेल? आता कसं आहे, त्यांनी त्यांच्या प्रगतीवर लक्ष द्यावं, कारण आम्हाला संपवायच्या नादात ती स्वतः संपतील, तुम्हाला खरं सांगतो. कारण अमित पाटील हा थांबणाऱ्यातला माणूस नव्हे आणि त्याच्या डोक्यात खूप मोठं नियोजन आहे. आणि ह्या बैलगाडी क्षेत्रात ह्यो काही अमित पाटील असा की दुसऱ्यांचं छकडं आणि बैल बघून ह्या नादात आलेलं नाही. ही माझी 3री पिढी आहे, त्यामुळे मला हा घरातूनच अभ्यास पूर्ण आहे. त्यामुळं आम्ही थांबणाऱ्यातली माणसं नव्हे. टिटवी थांबली तर टिटवीच्या नंतर आम्ही बैल खोंड तयारी केली. पण आम्हाला जे विरोध करतात त्याचा एक चांगला सल्ला आहे की त्यांनी त्यांच्या प्रगतीवर लक्ष द्यावं. आम्हाला विरोध करण्याच्या नादात तुम्ही तुमचं आयुष्याचं वाटोळं करून घेऊ नका. खरंच दादांनी खूप रोखठोक असं त्यांचं मत या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केलं. त्याच्यामध्ये त्यांच्या असणारे नवीन जे करारावर त्यांनी खरेदी केलेली, करार झालेला, ते हिंदकेसरी झाली. मथुरा नंदी पुसेगावचा हिंदकेसरीचा मान मथुरला सुद्धा मिळाला. त्याचप्रमाणे जे प्रकरण आता मीडियामध्ये गाजतंय किंवा व्हायरल व्हिडिओ होत आहेत, बकासूर या नंदीविषयीचं बोललं गेलेलं वक्तव्य, त्याविषयी पण दादांनी सांगितलं. त्याचप्रमाणे त्यांच्या विरोधक त्यांना पण त्यांनी चांगल्या पद्धतीनं या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर दिलं. तर दादा, तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही नक्कीच संपणार नाही, कारण तो तुमचा नाद रक्तातला आहे. त्यामुळे तुम्हाला पुढच्या सगळ्या मैदानासाठी आमच्या चॅनलकडून आणि सगळ्या प्रेक्षकांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा